इथं सगळं मोबाईल, घड्याळ, काय बॅग वगैरे असेल ते सगळं इथं जमा करावं लागणार आहे. त्यामुळं आपण डायरेक्ट दर्शन घेऊन पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. आपले मोबाईल वगैरे इथं ठेवले होते सगळे आणि हे समोर मंदिर आहे. तुम्ही म्हणाल इतकं सकाळ सकाळी रेनकोट का घातलं आहे? कारण इकडं पाऊस सुरू होतो आहे अचानक, त्याच्यामुळे रेनकोट घालून मी सध्या आहे. सकाळी रात्री आपण जिथं मुक्कामीसाठी थांबलो होतो तिथे सकाळी उठल्याच्या नंतर पाऊस झालेला कळायला होतं, पण टेंट टाकल्यामुळं आपल्याला पाऊस जाणवला नाही. ठीक आहे, चला घेऊयात थोडासा निसर्गाचा आनंद. किती भारी वाटतंय सगळं बघून. तर मित्रांनो, द्वारकेला जात असताना हे बाबा भेटलेले आहेत. हे बाबा म्हणजे जय हरी रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. हे बाबा म्हणजे आपल्या नेवासाचे असून बोरगाव हे गाव आहे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. गेल्या 9 महिन्यापासून 12 ज्योतिर्लिंग करतायत सायकलीवर. आपल्या नेवासाचे बाबा आहेत. बाबा, तुमच्या यात्रेबद्दल 2 मिनिटं 2 शब्दात काहीतरी सांगा. कसं काय तुमची यात्रा चालू आहे? यात्रा एकदम छान आहे, व्यवस्थित चाललेली आहे, काही अडचण नाही आहे. लोक जागी जागी जेव घालतात, पैसे पाणी पडले तर रस्त्याने पैसे पाणी भेटतात, काही कोण्या गोष्टीची अडचण नाही आहे. आणि यात्रा म्हणलं तर काही सुख बी भेटतं, काही दुःख बी भेटतं. तर दोन्हीला घेऊन चालावं लागतं. केवळ सुखही नाही भेटत, तर दुःख बी भेटावं लागतं. तर दुःख बी सांभाळावं लागतं आणि सुख बी सांभाळावं लागतं. बाबांनी मस्त गाडीला आहे ना साऊंड वगैरे लावून घेतलेत. त्याला मागं बॅटरी कुठे आहेत बाबा? बॅटरी इथं आहे, एक इथं आहे. हे याच्यात आहे का कॅरेजमध्ये? When we were discussing the इथं script, दिसते.
I always used to feel, yeah, this is an incredible. तिथं जर वाचलं 1/11/2024 पासून बाबा निघालेले आहेत 12 ज्योतिर्लिंगाला. 12 ज्योतिर्लिंगापैकी आता शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर. सोमनाथ करून तुम्ही तिसऱ्या दिवशी इथं आलात. हा बापरे. तरी थांबत आलोय. हा 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 2 दिवस जरा वारा वादन होतं ना. हा थांबून घेतलं. पाऊस पण होता माग. हा. मी थांबलो होतो रात्री, हम्म. तर पाऊस लागला होता. आपण पोहोचलो आहोत द्वारकाधीशाच्या मंदिरामध्ये. आपलं दर्शन वगैरे या ठिकाणी झालेलं आहे. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे येथे मोबाईल वगैरे सगळं जमा करतात आणि दर्शनासाठी आत सोडतात. आणि आत्ता मी मोबाईल बाहेर आल्यानंतर घेतला आणि इथं आल्याच्या नंतर म्हटलं तुम्हाला एकदा अपडेट द्यावं. आणि आपण आता लगेच ताबडतोब निघणार आहोत. इथून 17 किलोमीटर असलेले आपल्या प्रवासातील 6वे ज्योतिर्लिंग. ज्याप्रमाणे आपण भारतातील 4 धामापैकी एक धाम या ठिकाणी पूर्ण केलं आहे, ते म्हणजेच द्वारकाधीश मंदिर. त्याच्यानंतर आपण आता जाणार आहोत नागेश्वर मंदिराकडे. तर चला पटकन जाऊयात, कारण ते मंदिर 9:30 वाजता बंद होते आणि आता जवळपास 8 वाजलेले आहेत. तर चला उशीर न करता आपण लगेच निघूया. तर अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेलं 12 ज्योतिर्लिंग आणि आपल्या प्रवासातील 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री नागेश्वर महाराज या ठिकाणी हे 6वं ज्योतिर्लिंग आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि एक अर्धा तासापूर्वी आपण केलेलं द्वारकाधीशाचं एक द्वारका धाम म्हणजेच भारतातील 4 धामांपैकी एक मुख्य धाम म्हणजेच द्वारकाधीशाचं ते द्वारकाधाम, हेही आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि येथून आता आपण जाणार आहोत राजस्थानमध्ये. तर चला बघूयात आपला पुढील प्रवास.